भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत। मुंबईतल्या पावसाला फटका जो आहे तो सभागृहाला आज बसलेला पाहायला मिळतो। मंत्री उपस्थित नाही आहेत। वारंवार ही चर्चा जी आहे ती रखडलेली गेल्या अनेक दिवसापासून पाहायला मिळते। मंत्री अनेक वेळा उपस्थित नसतात। आज पावसाचं कारण समोर आलं। नाही, मंत्री अनेकदा उपस्थित नसतात हे खरं नाहीये। आता पावसामुळे काही वेळ त्यांना लागला, पण माझ्या माहितीनुसार आता मंत्री महोदय आलेले, सभागृह चालू झालंय। आमच्या 293 च्या चर्चेला आता सुरुवात होईल। मुंबईतले अनेक प्रश्न जे आहेत आपण समोर आणताना पाहायला मिळतात। कुठले कुठले मुद्दे प्रामुख्याने? नाही, मुंबई शहरातल्या अनेक प्रश्नांचा उल्लेख मी आता माझ्या या भाषणामध्ये करणार आहे। विशेषतः मुंबई शहराला ॲडमिनिस्ट्रेशनची एकात्मिक प्रणाली पाहिजे। नीती आयोगाने काही रिपोर्ट दिले, त्या रिपोर्टच्या आधारावर सरकारने कारवाई करावी आणि अख्ख्या मुंबई शहराचं एक प्रशासनाची प्रणाली आणली पाहिजे। सर्व डिपार्टमेंट, सर्व खाती ही एका प्लॅटफॉर्मवर आणली पाहिजेत, अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे। आणि त्याचबरोबर प्रशासनाला अधिक गती देऊन DP रोड अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी खुले झाले पाहिजेत, ही माझी मागणी आहे। अनेक घटना ज्या आहेत ते मुंबई शहरात पावसामुळे घडत आहेत। जे सत्ताधारी आहेत ते फेल ठरत आहेत असं विरोधकांची टीका आहे। काल आदित्य ठाकरेंनी सुद्धा टीका केली। असं आहे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या वडिलांनी जी घाण 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत केलेली आहे, भ्रष्टाचाराने त्यांनी मुंबई महानगरपालिका जी पोखरून टाकली होती, ती घाण साफ करायला आम्हाला थोडा वेळ तर लागणारच आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 100% मुंबई महानगरपालिकेचं प्रशासनही आम्ही सुधरवू आणि मुंबईकर जनतेचे प्रश्न पण आम्ही सोडवू। मेट्रो कोणी आणली? आम्ही आणली। कोस्टल रोड कोणी आणला? आम्ही आणला। वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड कोण करतंय? आम्ही करतोय। DP रोड उघडण्याचं काम कोण करतंय? आम्ही करतंय। आणि त्यामुळे 100% मुंबईकर जनतेचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबईची सेवा करू, मुंबईचा विकास करू। आदित्य ठाकरेंनी एक वक्तव्य केलं की देवेंद्र फडणवीस यांचं हे शेवटचं अधिवेशन असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या थ्रू त्यांचं नेतृत्व आहे त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे हे बहादूरशाह जफर निघालेत, त्याची चिंता करा। तुम्ही शेवटचे पक्षप्रमुख आहात म्हणावं उभाटा गटाचे, उगीच देवेंद्रजींची कशाला चिंता करताय? आम्ही भरभक्कमपणे केंद्रातही सत्तेत आहोत, राज्यातही सत्तेत आहोत आणि त्यामुळे तुमचं अधिवेशन शेवटचं याची चिंता करा। उरला पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करा, एवढंच त्यांना मी सांगेन। धन्यवाद। साहजिकच आहे, अतुल भातखळकर आपल्यासोबत होते। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।